अकबर बिरबल यांची चातुर्य कथा। सुखदायी मोसम। सुखदायी मोसम। राजदरबारातील राजव्यवस्था आणि न्यायदान आदी कर्तव्य पार पाडून वेळ काढून अकबर बादशहाला शिकारीसाठी वारंवार जंगलात जाण्याची सवय होती। शिकारीच्या वेळी उन्हाळा असला तरी अकबर बादशाह तक्रार करत असे, हिवाळा असला तरी तक्रार करत असे आणि पावसाळा असला तरी सुद्धा तो वारंवार मोसम खराब है असे म्हणत असायचा। उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीनही मोसम, तीनही ऋतू त्रासदायक आणि खराब आहेत, तर चांगला आणि सुखकारक ऋतू कोणता हा प्रश्न अकबर बादशाहला नेहमी पडायचा आणि म्हणून त्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी तो उत्सुक होता। एकदा राजदरबारातील सर्व कर्तव्य पार पाडल्यानंतर अकबर बादशाहने बिरबलाला विचारले, बिरबल, जर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या सर्व ऋतूमध्ये माणसाला त्रास होतो, तर मग सुखाचा ऋतू, सुखाचा मोसम कोणता? अकबर बादशहाने बिरबलाला विचारलेला प्रश्न काहीसा वेगळा होता। तो प्रश्न ऐकून काही वेळ विचार करून बिरबलाने अकबर बादशाहाला उत्तर दिले। तो बादशहाला म्हणाला, महाराज, निसर्गाने निर्माण केलेले उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे सर्व ऋतू चांगलेच असतात। माणसाला पोटभर खायला असेल तर कोणताही ऋतू त्याला सुखाचा वाटतो। या उलट जेव्हा त्याला खाण्यापिण्यास काहीच मिळत नाही तेव्हा त्याला प्रत्येक ऋतू वाईट वाटू लागतो। मग अशा वेळी ऋतू वाईट सुद्धा असू शकतात। महाराज, आपण राजवाड्यात असताना उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा यापैकी कोणत्याच ऋतूची कधीच तक्रार करत नाहीत, पण शिकारीच्या वेळी, शिकारीच्या नादात किंवा इतर काही कारणाने बऱ्याचदा तुम्हाला खाणे पिणे वेळेवर मिळत नाही। त्यामुळे राजवाड्यात असताना उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे सुखकारक वाटणारे ऋतू तुम्हाला शिकारीच्या काळामध्ये खराब वाटू लागतात। बिरबलाचे ते उत्तर ऐकून अकबर बादशाह आनंदी झाला आणि अकबर बादशाह बिरबलाकडे बराच वेळ कौतुकाने पाहत राहिला।